Good afternoon, all of you. 7th standard. Today we discuss nutrition in living organism. Nutrition in living organism. Nutrition म्हणजे काय? पोषक द्रव्ये, सजीवांसाठी लागणारे पोषक द्रव्ये for the growth of body. Nutrition, some life process go on continuously in living organism. काही प्रक्रिया ही continuously सातत्याने चालू असतात. Such are digest and assimilate for obtain energy. म्हणजे ते प्रक्रिया काय फूड स्टफ जे आपण खातो ते डायजेस्ट होतं, काही साठवून राहतं आणि त्याच्यापासून एनर्जी मिळते, त्याच्यापासून आपली ग्रोथ होते. ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी, आरोग्य चांगलं राहतं, त्याला न्यूट्रिशन्स असे म्हणतात. त्या म्हणतात न्यूट्रिशन. न्यूट्रिशन आर 3 टाइप्स. फर्स्ट इज अ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट. कार्बोहायड्रेट्स is used for obtaining energy. Okay, need of nutrition. Need of nutrition, for the need of nutrition is very important, is very necessary for growth of body, for the function of body, for the work of body. Okay, 2 types of nutrition. Autotrophic nutrition. Autotrophic means organism produce their own food. Organism produce their own food म्हणजे सततचा अन्न सतत तयार करणारे सजीव यांना autotrophic nutrition म्हणतात. Autotrophic nutrition that depends other animal for food. म्हणजे हे सजीव दुसऱ्यावर अवलंबून असतात, दुसऱ्या प्राण्यांना खाऊन आपलं हे काय करत असतात, फूड कंझ्युम करत असतात. दिस इज अ 2 टाइप ऑफ न्यूट्रिशन. Autotrophic plant. Autotrophic plants mean they prepare all with help of chlorophyll and photosynthesis. Chlorophyll is very important factor for photosynthesis reaction. The reaction occurring in leaves of plant and CO2 gas are formed. Okay. 6 CO2 म्हणजे 6 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल, 6 हायड्रोजन water molecule. Presence of sunlight they produce O1, C6H12O6 plus 6O2. Okay. Transfer system in plant. 2 transfer system plant present. First is the xylem. They transfer water and mineral for each part of plant, and phloem they transfer food for each part of the plant. This is the structure of leaf. Xylem and phloem is there. This is the structure of stem. Xylem and phloem is there. This is the root. Xylem and phloem is there. म्हणजे each and every point like leaf, stem and root, xylem and phloem are present. Biological fixation. Microorganism observe atmospheric nitrogen convert into nitrate. म्हणजे काय करतात, सूक्ष्मजीव काय करतात, हवेतलं नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात आणि नायट्रेट मध्ये झाल्यावर दिस इज अ नायट्रेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्लांट्स एज वेल एज लिव्हिंग थिंग. Azotobacter is the example of biological nitrofixation. Okay. Symbiotic nutrition. Symbiotic nutrition means there 2 organisms have other organisms like fulfill their nutritions, म्हणजे दुसऱ्यांची गरजा पूर्ण करतात. म्हणजे फंगी आणि अल्गे असेल तर ते एकमेकांना कोऑपरेट सपोर्ट करत असतात फॉर द न्यूट्रिशन, फॉर द प्रोटेक्शन, फॉर द सपोर्ट. म्हणजे हे दोघं एकमेकांना मदत करत असतात, त्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतात. हेटरोट्रॉपिक प्लांट. हेटरोट्रॉपिक प्लांट मीन्स व्हॉट, दे डू नॉट हॅव क्लोरोफिल. त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं, दॅट्स व्हाय दे डू नॉट प्रिपेअर ओन. कॉस्क्युटा प्लांट इज द एक्झाम्पल ऑफ example of heterotrophic plant. Saprotrophic plant. Saprotrophic plants mean dead and decay bodies. The animal, the plants prepare food from dead and decaying bodies. म्हणजे मेलेल्या किंवा कुजलेल्या शरीरापासून ते काय करतात, अन्न पदार्थ घेतात. फंगी इज द एक्झाम्पल ऑफ सॅप्रोट्रॉपिक प्लांट. इन्सेक्टिव्हाइड्स. दिस प्लांट कंझ्युम इन्सेक्ट, म्हणजे इन्सेक्ट कीटक खाऊन काय करतात, अन्न पदार्थ मिळवतात. ड्रोसेरा प्लांट दिस इज एक्झाम्पल. दिस इज द नाइट इज इम्पॉर्टंट फॉर प्लांट. नायट्रोजन इम्पॉर्टंट फॉर केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा तयार करण्यासाठी. पोटॅशियम इज इम्पॉर्टंट केमिकल एनर्जी. फॉस्फरस, पोटॅशियम इज द मेटाबॉलिक प्रोसेस, म्हणजे प्लांटची ग्रोथ होण्यासाठी इम्पॉर्टंट. मॅग्नेशियम इज द हेल्प टू प्रिपेअर क्लोरोफिल. आयर्न इज हेल्प प्रिपेअर क्लोरोफिल. मॅग्नेस इज प्रिपेअर प्लांट हार्मोन्स. प्लांटचं संप्रेरक वाढवण्याचं कार्य करतं, म्हणजे त्याच्यामुळं प्लांटची ग्रोथ चांगली होते. झिंक ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर प्रिपरेशन ऑफ हार्मोन्स. आणि टाइप्स ऑफ ॲनिमल दिलेले आहेत त्याच्यामध्ये. झायलोजिक न्यूट्रिशन. झायलोजिक न्यूट्रिशन म्हणजे जनरली हे ॲनिमल दुसऱ्यावर डिपेंड असतात. हर्बिव्हायरस. हर्बिव्हायरस म्हणजे ते काय करतात, प्लांट्स फूडसाठी प्लांट्सचा यूज करतात. हर्बिव्हायरस ॲनिमल प्लांटचा यूज करतात, कार्निव्हरस ॲनिमल अदर ॲनिमलला यूज करतात फूडसाठी. पर ओमिनिव्हरस ॲनिमल दोघांना पण यूज करतात, प्लांट आणि ॲनिमल. स्कॅवेंजर. स्कॅवेंजर कुणापासून मिळतात, डेड बॉडीपासून
काय मिळवतात, डेड बॉडीपासून स्कॅव्हेंजर हे काय मिळतात, फूड मिळवतात, स्कॅव्हेंजर ॲनिमल. डिकम्पोजर ॲनिमल डिकम्पोजिशन बॉडीपासून म्हणजे कुजलेल्या शरीरापासून मिळतात. सॅप्रोझोनिक न्यूट्रिशन, सॅप्रोझोनिक न्यूट्रिशन म्हणजे काय, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल पासून मिळतात, म्हणजे द्रव सेंद्रिय पदार्थापासून म्हणजे द्रवापासून काय म्हणतात, फूड मिळतात. पॅरासिटिक ॲनिमल म्हणजेच काय, ऑब्टेन फूड फ्रॉम ॲनिमल. पॅरासिटिक म्हणजेच काय, ते डिपेंड ऑन द ॲनिमल फॉर द फूड, ते दुसऱ्यावर अवलंबून असतं. तर त्याच्यामध्ये एक्टो म्हणजे जे बॉडीच्या वरती दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती जाऊन काय करतात, फूड कन्झ्युम करतात. आणि एंडो म्हणजे ते दुसऱ्या ॲनिमलच्या शरीराच्या आत जाऊन फूड कन्झ्युम करतात. ओके, दिस इज अ video regarding nutrition and living organism topic. I have uploaded this video in Google Apps, so please watch it carefully. If any doubt regarding difficult word, if any doubt regarding to you not understand at any point, you ask me suddenly in live lecture in chat box. Okay, thank you.